बदलापूरमधील शाळेत भिवंडी क्राईम ब्रांचचे अधिकारी दाखल, डीव्हीआर जप्त, तोडफोडीसह नेमकी काय घटना घडली याबाबत चौकशी सुरू। बदलापूर अत्याचार प्रकरणाची मुंबई हायकोर्टाकडून दखल, सुमोटो याचिका दाखल, खंडपीठासमोर सुनावणीला सुरुवात। नराधम अक्षय शिंदेच्या आई-वडिलांची एबीपी माझाची चर्चा, अक्षय निर्दोष, त्याला फसवलं जातंय, स्थानिकांकडून कुटुंबियांना मारहाण झाल्याचाही आरोप। बदलापूर प्रकरणानंतर सरकारला जाग, शाळांमधील सुरक्षेसंदर्भात उपाययोजनेचा जीआर जारी, शाळा परिसरात सीसीटीव्ही बसवून कंट्रोल रूम तयार करण्याचे आदेश, 7 जणांची समिती गठीत। उद्धव ठाकरेंची दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद, बदलापूर अत्याचार आणि 24 ऑगस्टच्या महाराष्ट्र बंदबाबत भूमिका मांडणार। पेसा नोकर भरती संबंधी राष्ट्रीय महामार्गावरील आंदोलन 24 तासांपासून सुरूच, तहसीलदारांची आंदोलकांशी चर्चा, पण आंदोलक मागण्यांवर ठाम। आयबीपीएस आणि राज्यसेवा परीक्षा एकाच दिवशी आल्याच्या मुद्द्यावर एमपीएससीच्या बैठकीला सुरुवात, आंदोलकांचं आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष। राज ठाकरेंची भंडाऱ्यातल्या साकोलीमधील मुलींच्या शासकीय वसतिगृहाला भेट, सुरक्षेसह इतर सोयी सुविधांबाबत विचारणा। पोलंड दौऱ्यात पंतप्रधान मोदींकडून मराठीचा गौरव, व्हर्सायमधील कोल्हापूर स्मारक भेटीदरम्यान कोल्हापूरच्या औदार्याचं कौतुक। जागतिक कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या साईनाथ पारधीनं पटकावलं कांस्य पदक, ग्रीको रोमन प्रकारामध्ये केला भीमपराक्रम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।